नमस्कार, मी गणपती आवळेकर, युथ फाउंडेशन संबर्गी। गेल्या 2 दिवसांमध्ये जे गावामध्ये प्रकरण चालू आहे की गावातला ब्रिज वाहून गेला, त्या स्पॉटवरती आज व्हिजिट केली असता तर जो ब्रिज होता तो तुम्ही बघू शकता, तो ब्रिजची ही लेवल आहे, ह्या लेवलला ब्रिज होता, म्हणजे कॉन्क्रीटचा ब्रिज। ह्या लेवलला जर ब्रिज असेल, कमीत कमी 1.5 मीटरची जागा असेल, 1.5 मीटरच्या जागेचा जर कॉन्क्रीटचा ब्रिज वाहून जात असेल तर कुठल्या प्रकारचं, कसल्या प्रकारचं काम असेल हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि तुम्हाला दाखवतो की इकडे बघा तुम्ही, हा जो कंपाऊंड वॉल आहे, हा जे कंपाऊंड वॉलची लेंथ तिथपर्यंत आहे आणि ह्याची कंपाऊंड वॉलची लेंथ इथंच कंप्लीट झाली। असं कसं होऊ शकतंय की हा जर कंपाऊंड वॉल तिथपर्यंत घेतला असता तर ही सगळं शेती वाहून गेली नसती। पुढे या, तुम्हाला दाखवतो, पुढे या इकडं। पाऊस केलास काय? आपल्याला काय हवं आहे, लोकांसाठी काय हवं आहे? शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात, तर आता काय पाहिजे आपल्याला? याचं बजेट किती, याचा कॉन्ट्रॅक्टर कोण, कुठल्या डिपार्टमेंट मधून झालं, याची आमच्या युथ फाउंडेशन तर्फे काल फोनवरती चर्चा झाली पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांची, मायनर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांची। त्यांनी आम्हाला सर्व सांगितलेलं आहे, पण आम्हाला काय डिटेल पाहिजे तर हा ब्रिजचा आम्हाला जे टेंडर बनलं त्या टेंडरचे डॉक्युमेंट्स मध्ये काय असतं, सगळं लिहिलेलं असतं की कुठले मटेरियल वापरणार आहे, कुठलं काय वापरणार आहे, ते डॉक्युमेंट्स पहिला पाहिजे। अंदाजे 50 लाख रुपयाचा ब्रिज आहे असं समजलं होतं, 30 लाख रुपये खर्च झाल्यात असं अंदाजे आम्हाला समजलं होतं। तर ब्रिज फुटण्याची कारण काय असू शकतात? समजा याच्यामध्ये पाईप टाकलेत, इकडे जरा दाखवा पाईप, याच्यामध्ये जे पाईप टाकलेले आहेत, हे जे पाईप आहेत होता, याच्यामध्ये आपल्याला 8 पाईप दिसत आहेत, त्याची डाया पाईपची साईज किती आहे ती माहिती नाहीये। कमीत कमी एवढ्या लेंथसाठी 16 पाईप हायवे होते आणि जर मोठ्या साईजचे पाईप असते तर जास्त पाण्याचा प्रवाह त्या पाईपातून झाला असता आणि रोड आपला वाहून गेला नसता। रोड वाहून गेला, ते एका अर्थी बघितलं तरी तुम्ही माती आहे, या रोड मध्ये आला ना, ही माती आहे, वाळू आहे, हे बघू शकता तुम्ही, हे माती आणि वाळू आहे। ह्याच्यामध्ये कॉन्क्रीटचा ब्रिज म्हणून तुम्ही टेंडर करता आणि वाळू आणि मातीमध्ये ब्रिज बनवता। तुम्ही आता ही खालची फ्लोर लेवल बघू शकता। जर कॉन्क्रीट असेल तर हे खडी, एवढ्या मोठ्या प्रमाणात खडी, मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, मला 10% तरी नॉलेज असेल की कॉन्क्रीट काय होतं। जर एवढी मोठी खडी 50-50 mm डायाची, 60-60 mm डायाची खडी आहे, ही खडीवरतीच रस्ता आहे, इथं कॉन्क्रीट नाहीये। जर प्रॉपर कॉन्क्रीट असतं तर हा रस्ता वाहून